3 सेक्शन्स केलेले आहेत. फिजिक्सच्या याच्यामध्ये आपले 3 टॉपिक चाललेले आहेत. एसी विथ रेजिस्टन्स, एसी विथ इंडक्टन्स, इंडक्टर, आणि एसी विथ कॅपॅसिटर. हा जो प्रकार आहे बघा, याचा आपण भरपूर अनालिसिस केलेले आहे, पूर्ण डिस्कशन केलेले आहे, वेव्ह त्याच्या वेव्हज काढलेले, त्याच्यापासून त्याच्या किती डिग्रीचं लॅगिंग वगैरे सगळं डेरिव्हेशन काढलेलं आहे. तीनही फक्त या टॉपिकसाठी शिकवले. मी आता मी जो शिकवणार, कळलं का? या तिघांना इतकं डिटेल मध्ये घेण्याचं एकच कारण होतं, या सर्किट शिकवायचं होतं मला. ओके, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिघांचं कॉम्बिनेशन एकाच टायमाला एकाच सर्किट मध्ये. ओके, सो फर्स्टली रेजिस्टन्सचं काय होतं? रेजिस्टन्सचं मी सांगितलं होतं मला, यांच्यामध्ये फेज डिफरन्स काय असतो? 0 असतो. फेज डिफरन्स म्हणजे वेव्ह एकाच पासून सारख्या स्टार्ट होतात. म्हणजे ही वेव्ह पण अशीच जाणार आणि व्होल्टेजची वेव्ह पण म्हणजे तशीच निघणार, फक्त खालून निघते जरा. कळलं का? म्हणजे अँप्लिट्यूड कमी असते, बाकी निघणार एका पॉइंट पासून, टच पण एका पॉइंटवर होणार, मॅक्झिमम पण एकाच पॉइंटला असते. सर करंटचे अँप्लिट्यूड जास्त असते, कमी असते, व्होल्टेजची जास्त असते. ओके, सो ही करंट वेव्ह आहे आणि ही व्होल्टेज आहे. व्होल्टेज आणि करंट मध्ये हाच फरक असतो की वेव्ह अँप्लिट्यूड कमी जास्त असते, पण दोघांच्या वेव्ह एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणार आणि एंड होणार, म्हणून याच्यामध्ये फेज डिफरन्स आपण म्हणतो 0 आहे. कळालं का? जर इंडक्टर असेल, डिस्कस केले आपण, इंडक्टर असेल तर फेज डिफरन्स म्हणजे जो ते अँगल असतो त्याला आपण म्हणतो फाय. या फायची व्हॅल्यू -90 डिग्री असते. म्हणजे काय? लॅगिंग असतो तो, 90 डिग्री मागणं निघते करंटची वेव्ह. म्हणजे करंट लॅग्स 90 डिग्री, लॅग बाय 90 डिग्री. 90 डिग्रीने लॅगिंग असतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? वेव्ह कशी असेल पहा, ही व्होल्टेज वेव्ह असणार, व्होल्टेज वेव्ह त्याला आपण ई म्हणतो इथं, आणि जी करंट वेव्ह आहे ना ती निघताना इथून निघते अशी माझी. कळतंय का? म्हणजे ही -I0 पासून निघाली, जी की 90 डिग्री कमी आहे. ही इथून स्टार्ट व्हायला पाहिजे, 90 डिग्रीने बॅकलॉग लागली. कळालं का? 90 डिग्रीने मागे चालते. म्हणजे ही 0 पासून स्टार्ट झाली तर ही 90 डिग्री मागणं सुरू झाली. हे बाई इथून अशी सुरू झाली असेल ना ती, हे इथून सुरू झाली असेल की नाही, आणि हे इथून सुरू झाली आहे. सो हे 90 डिग्री मागणं चालते, म्हणजे लॅग आहे निगेटिव्ह मध्ये. कळलं का? ओके, आणि कॅपॅसिटरची जी डायग्राम असते त्याच्यामध्ये फेज डिफरन्स हा 90 डिग्री प्लस असतो. म्हणजे याच्यामध्ये करंट फॉरवर्ड बाय 90 डिग्री असतो. क्लिअर? म्हणजे म्हणण्याचा अर्थ ही वेव्ह अशी मागणं सुरू होईल, मग पूर्ण म्हणजे वरच सुरू होईल. म्हणजे ही अशी टाइपची असेल, ही व्होल्टेज वेव्ह असणार. ओके, याची व्होल्टेज वेव्ह असणार. तर करंट हा इथून असं स्टार्ट होतो. कळालं का? 90 डिग्री पासून, म्हणजे हे ऍक्च्युअली इथून असं स्टार्ट झालेलं आहे. असं त्याचं मिनिंग. म्हणजे तो पुढे, कोणापेक्षा पुढे? व्होल्टेज पेक्षा पुढे, 90 डिग्रीने पुढे. पुढची वेव्ह वरती असते, लॅगिंगची वेव्ह खाली असते, आणि दोन्ही सोबत असले सोबत चालतात. कळलं का? जेवढं सगळं शिकवण्यासाठी माझे 3-4 लेक्चर वाया घातले मी. 3 लेक्चर, याला एक आणि याला एक. ओके, 3 तास वाया गेले. आउटपुट हे क्लिअर? आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तो येलो कलर मध्ये टेबल दिलाय बघा तुमच्या बुक मध्ये. तो टेबल खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स याच्यामध्ये डिफरन्स मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा. या सर्किट मध्ये रिॲक्टन्स हा रेजिस्टन्स सारखं वर्क करतो, है ना? म्हणजे रिॲक्टन्सची गोष्ट समजा, तर रिॲक्टन्सचे 2 प्रकारचे असतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो. याचा रेजिस्टन्स याच्यामध्ये रेजिस्टिव्ह पॉवर आणि याची रेजिस्टिव्ह पॉवर. याच्या रेजिस्टिव्ह पॉवरला म्हणतात इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि याच्या रेजिस्टिव्ह पॉवरला म्हणतात कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्स मध्ये फरक असणार आहे. रेजिस्टन्स वेगळाच कार्यक्रम आहे. रिॲक्टन्स हा त्याच्यामधला रेजिस्टन्स असतो एसी ला. रेजिस्टन्सच्या बाबतीत पहिला पॉईंट जर तुम्ही नोट केला तिथं, तर रेजिस्टन्सची इफेक्टिव्हनेस एसी आणि डीसी मध्ये बदलत नाही. म्हणजे तो एसी ला पण तसाच असतो आणि डीसी ला पण तसाच असतो. त्याच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू मध्ये ऍक्च्युअली काहीच फरक पडत नाही, कारण मला दिसतं इथं त्याचा व्होल्टेज आणि करंट सारखाच जातो. त्याच्यामुळे फेज डिफरन्स येत नाही. आणि फेज डिफरन्स कोणत्या करंट मध्ये येत नाही? डीसी मध्ये. डीसी ला फेज डिफरन्स असतो,
झिरो फेज डिफरन्स असतो. म्हणजे एसी मध्ये आणि डीसी मध्ये रेजिस्टन्सचं काहीच बदलत नसतं. इफेक्ट बदलत नाही, आउटपुट बदलत नाही, इनपुट बदलत नाही, काहीच नाही. इनपुट जरी चेंज केलं तरी काही फरक पडत नाही. मग पहिला पॉइंट आहे इक्वली इफेक्टिव्ह फॉर एसी अँड डीसी. रेजिस्टन्स हा काय असतो? इक्वली इफेक्टिव्ह फॉर एसी अँड डीसी. रेजिस्टन्स इक्वली इफेक्टिव्ह असतो. पण जर आपण इंडक्टन्स म्हटलं, इंडक्टन्स या दोघांचा मिळून बनलेला आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे इंडक्टन्स असू शकतात. आयदर ते कॅपॅसिटिव्ह असतील किंवा इंडक्टिव्ह असतील. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असू शकतो किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असू शकतो. या दोघांचा जो रेजिस्टन्स असतो तो एसी आणि डीसी नुसार चेंज होतो. कळलं काय? आता हा जो चेंज होत असतो तर इथं लिहिलंय पहा, करंट इज अफेक्टेड बट एनर्जी इज नॉट कन्झ्युम्ड. क्लियर? सो हीट इज नॉट जनरेटेड. द एनर्जी कन्झम्पशन बाय द कॉइल इज ड्यू टू द रेझिस्टिव्ह कॉम्पोनंट. आता याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्ही इंडक्टन्स लावला आणि याला एसी आणि डीसी सप्लाय दिला तर याच्यामध्ये जर तुम्ही एसी सप्लाय दिला त्याच्यामध्ये करंट चेंज होईल. कारण हे 90 डिग्री पुढे किंवा 90 डिग्री मागे चालणार. जर तुम्ही एसी सप्लाय दिला तर आणि डीसी दिला तर सोबतच चालतील ते. कळलं? म्हणजे एसी आणि डीसी दिला तर फरक पडतो. जर तुम्ही इंडक्टन्स लावला तर मागून चालतो, कॅपॅसिटिव्ह लावला तर पुढून चालतो. तर याच्या रेजिस्टन्सच्या म्हणजे याच्या रेजिस्टिव्ह पॉवर मध्ये फरक पडतो. आणि जो फरक पडतो त्याच्यामध्ये हीट डिसिपेटेड होत नाही. म्हणजे हा याचं म्हटलंय करंट अफेक्ट होतो बट एनर्जी कंझ्युम होत नाही. करंट अफेक्ट होतो म्हणजे करंट पुढे मागे होतो बट हे पुढे मागे होण्यासाठी कुठलीच एनर्जी कंझ्युम केली जात नाही. मग एसी करंट मध्ये कुठलीच एनर्जी कंझ्युम होत नाही. मग सपोज जर का काही एनर्जी हीट म्हणजे काही एनर्जी समजा जर कंझ्युम होत असेल किंवा काही थोडंसं गरम वगैरे होत असेल सर्किट एसी मुळे, तर ते गरम वगैरे जे होतं त्याच्या रेजिस्टिव्ह कंपोनेंट मुळे होतं, जे की कॉइलचा असतो स्वतः. कॉइलचा स्वतःचा मटेरियलिस्टिक रेजिस्टन्स. मटेरियल आहे ना ते. तर कुठल्याही मटेरियल मधून करंट जाणार तर तो गरम होणार ना. तर त्याच्या कॉइल केल्यामुळे काही फरक नाहीये, ते मटेरियल असल्यामुळे फरक आहे. म्हणजे जे काही गरम वगैरे होणार ते मटेरियल मुळे होते. ते कॉइल आहे किंवा कॅपॅसिटर आहे त्याच्यामुळे काही फरक पडत नाही असं म्हणण्याचा अर्थ आहे. कळलं का? म्हणून एसी सप्लाय केल्यानंतर हीट होत नाही. कळलं का? आणि जर तुम्ही डीसी सप्लाय केला तर हीट जास्त होते, लॉस जास्त होतो. म्हणून मग तुम्ही सप्लाय साठी कोणता करंट वापरतात? एसी वापरतात ना. कारण तो हीट लॉस करत नाही. कारण त्याला तुम्ही हे सर्किट बिर्किट काही लावा काहीच फरक पडत नाही. पण जर तुम्ही डीसी लावणार इथं तर मग तो सगळी एनर्जी कशात डिसिपेट करतो? हीट मध्ये. मग लॉस होईल ना सगळी एनर्जी, मग गेलीच कुठे तिकडे. समजलं का? म्हणून ट्रान्सपोर्टिंग साठी एसी वापरणार आणि ट्रान्सपोर्टिंग आपण जे इथं वापरतो ते डीसी असतं. कळतंय? मग हे जे रेजिस्टन्स आहे इथं याला तुम्ही एसी लावा का डीसी लावा, आता सगळं वर्क करतो, हे फरक पडत नाही याला. बट ट्रान्सपोर्टिंग साठी तुम्ही हे सर्किट वापरलेलं असतं, कॅपॅसिटर्स किंवा इंडक्टर्स वगैरे तिथं, मग त्यामुळे ते हीट लॉस करत नाही. कळलं? असं रेजिस्टन्स मध्ये करताना तुम्हाला काय असतं? हा बल्ब, फॅन, रेजिस्टन्स सर्किट. कळलं का? रेजिस्टन्स आहेत म्हणून एनर्जी ट्रान्सफर करतात. पुढे पहा, दुसरा पॉइंट महत्त्वाचा आहे. इट्स व्हॅल्यू इज इंडिपेंडेंट ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी. तर साधी गोष्ट आहे, अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट मध्ये एकच फरक असतो. कायचा? फ्रिक्वेन्सीचा. अल्टरनेटिंग करंट मध्ये सायकल रिपीट होतात आणि डीसी डायरेक्ट स्ट्रेट असतो. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय असते? 0. फ्रिक्वेन्सी नाही ना, स्ट्रेट चालू. स्ट्रेटच आहे ना, फ्रिक्वेन्सी नाही, सायकलच नाही. फ्रिक्वेन्सी 0, याची फ्रिक्वेन्सी असते किती? म्हणजे रिपीट होतं, जेवढं वेळेस रिपीट होतं. म्हणजे एसी अल्टरनेटिंग करंट त्याच्यामुळे होतं, त्याला फ्रिक्वेन्सी असते. मग याची फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे गडबड होत असते सगळीकडे. पण या ठिकाणी याचा इम्पॅक्ट, रेजिस्टन्सचा इम्पॅक्ट डीसी आणि एसी वर सारखा असल्यामुळे याच्यावर फ्रिक्वेन्सीचा इम्पॅक्ट होत नाही. कळालं का? मग तुम्ही एसी द्या का डीसी द्या, म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज जरी केली आपण तरी पण रेजिस्टन्सच्या इफेक्टिव्हनेस मध्ये काही फरक पडत नसतो. कळलं का? हे म्हणण्याचा अर्थ आहे. दुसरं स्टेटमेंट हे आहे की हा जो आहे हा रेजिस्टन्स हा इंडिपेंडेंट आहे कशावरती? फ्रिक्वेन्सीवरती. रेजिस्टन्स इज इंडिपेंडेंट ऑन फ्रिक्वेन्सी. म्हणण्याचा अर्थ समजला का? फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट मध्ये असते. अल्टरनेटिंग करंट दिला काय, डीसी दिला काय, फ्रिक्वेन्सी कमी केली काय जास्त केली काय, फरक पडतो का? नाही. त्याला म्हणणार आपण इंडिपेंडेंट. ओके. अच्छा, इंडिपेंडेंट. ओके.
सो हे लक्षात ठेवून लिहू नका, मी ते फास्ट लिहितो भेटले. ओके, समजून घेतलं. हा मग आता मुद्दा आहे समजणं, स्पेलिंग मिस्टेक राहू दे तिकडे, ते काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं जातं. सो रेजिस्टन्स इज इंडिपेंडंट ऑन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी चेंज केल्याने अल्टरनेटिव्ह आणि टीसीचा चेंज दिसणार नाही, मग त्याच्या इफेक्टिव्हनेस मध्ये फरक पडत नाही. म्हणजे जर मी अल्टरनेटिव्ह करत म्हणजे काय असतं, टीसीला फ्रिक्वेन्सी नसते, एसीला फ्रिक्वेन्सी असते. मग फ्रिक्वेन्सी जरी चेंज झाली म्हणजे टीसी नसणं, झिरो नसणं आणि काहीतरी असणं, हे जरी झालं तरी त्याच्या इफेक्ट मध्ये काहीच फरक पडत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो रेजिस्टन्स हा इनडिपेंडंट आहे, जो की डिपेंड नाहीये कोणावरती, फ्रिक्वेन्सीवरती. म्हणजे तुम्ही करंट एसी द्या का टीसी द्या, फ्रिक्वेन्सी चेंज करा, काही फरक पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. कळलं काय हे? याच्यात कळलं का? याच्यात एसी आणि टीसी दिल्याने हा पुढे किंवा मागे होतो, याच्यात फरक पडेल. मग तिथे सांगितलं तुम्हाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू and capacitive reactance is inversely proportional to the frequency of the alternating current. तुम्हाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि डायरेक्ट कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचे फॉर्म्युला लिहून दिले तुम्ही पहा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे हा त्याच्यातला इंडक्टर मधला रेजिस्टन्स असतो, आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा कॅपॅसिटर मधला रेजिस्टन्स असतो. इंडक्टिव्ह रिएक्टन्सला आपण काय म्हणतो XL आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सला आपण काय म्हणतो XC. रेजिस्टन्स सांगितलं तुम्ही, तुम्हाला पहा खाली खाली आले होते, तर तुम्ही नीट आठवा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स चा जो फॉर्म्युला होता तो होता ओमेगा L, आठवला का? ओमेगा L, L म्हणजे इंडक्टन्स इनटू अँग्युलर वेलोसिटी. ओके, आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचा 1 अपॉन ओमेगा C होता, 1 अपॉन होता. तुम्ही नीट आठवा, डेरिव्हेशन जर तुम्ही नीट काढले असतील तर XC ची व्हॅल्यू 1 अपॉन ओमेगा C यायची. क्लियर? कॅपॅसिटन्स इनटू अँग्युलर वेलोसिटी. आता याचा आपल्याला जर फ्रिक्वेन्सीचं रिलेशन सांगायचे आहे तर आपल्याला ओमेगाला फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करता येते की नाही? आपण काय म्हणू शकतो, XL इज इक्वल टू 2 पाय FL असं आहे की नाही हे? आणि जर मी या ओमेगाला सबस्टिट्यूट केलं तर XC इज इक्वल टू काय भेटणार, 1 अपॉन 2 पाय FC. क्लियर? मग आपल्याला याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट कुठली, फक्त हे राहू द्या, इथं संबंध फक्त कोणाशी दाखवायचे, मला 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 स्टेटमेंट बनवायचे की फ्रिक्वेन्सीचा काय फरक पडतो. तर काय फरक पडतो, मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं ना, आणि हे इनवर्स. आपण काय म्हणणार, इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणण्याचा अर्थ फ्रिक्वेन्सी वाढली इंडक्टिव्ह रिएक्टन्स वाढणार, आणि फ्रिक्वेन्सी वाढली कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स घटणार. कळलं? ओके, म्हणजे ते रेजिस्टन्सची व्हॅल्यू अल्टरनेटिव्ह करंट मध्ये, कॅपॅसिटन्स मध्ये जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर रेजिस्टन्स घटतो, आणि इंडक्टन्स मध्ये फ्रिक्वेन्सी वाढवली तर रेजिस्टन्स पण वाढतो, असं म्हणण्याचा अर्थ आहे. आणि याच्यामुळे फरक पडतो, फ्रिक्वेन्सी काही डझंट चेंज. करतोय नाही हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे तुमची. कळलं का? हे रिलेशन सांगा म्हणते. ओके, म्हणून म्हटलं आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. डेटाचं पूर्ण अनालिसिस या आतापर्यंत जेवढा अभ्यास केला त्याचा अनालिसिस घेतोय मी आज, म्हणून लेक्चर रिपीट करा, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. पुढे पहा, करंट अपोजेस बाय द रेजिस्टर इज इन फेज विथ द व्होल्टेज. आता हे वरचं सांगितलं मी तुम्हाला. या ठिकाणी इन फेज म्हणतो आपण. झिरो फेज डिफरन्स म्हणजे काय, सेम फेज मध्ये ना, इन फेज. इन फेजचं मिनिंग काय असतं माहिती का? आता ही वेव्ह अशी, समजा ही वेव्ह अशी पण काढू शकतो की नाही, ही व्होल्टेज वेव्ह आहे समजा अशी, आणि करंट मी इथून स्टार्ट केला, मग इथून नाही असं, इथून असं. कळलं का? म्हणजे याच्यामध्ये किती डिग्रीचा फेज डिफरन्स आहे, 180 डिग्रीचा ना, पण वेव्ह तर सोबतच चालली की नाही. कळलं का? म्हणजे काय, इन फेज असणं म्हणजे काय असतं, सुरुवात आणि एंड सारखं असतं. याची सुरुवात पण इथून होते, हे पण त्याच्या सोबतच चाललंय. कळतंय का? इनिशियल फेज डिफरन्स काही असेल पण ते वेव्ह बिग पॉइंट आणि त्याचा मेन पॉइंट एकाच टायमाला घेतात, करंट सुद्धा आणि व्होल्टेज सुद्धा. मग या अशा टाइपच्या वेव्हला म्हणतो आपण इन फेज वेव्हज. इन फेज समजलं ना, म्हणजे पीक पॉइंट सुद्धा आणि मिड झिरो पॉइंट सुद्धा एकाच टायमाला दोघे वेव्हचे येते, त्याला इन फेज म्हणतात. आणि ह्या टाइपच्या वेव्ह आउट ऑफ फेज आहे. याचा झिरो याचा मॅक्झिमम पॉइंट इथे येतो, तर याचा मॅक्झिमम पॉइंट इथे येतो. 90 डिग्रीचा फरक पडतो मॅक्झिमम मध्ये, है ना. या व्होल्टेजच्या वेव्हचा 0 पॉइंट इथे आहे, तर याचा 0 पॉइंट इथे, आउट ऑफ फेज. कळलं का? या अशा वेव्हला आउट ऑफ फेज म्हणतात. याच्यामध्ये किती फेज डिफरन्स असतो, याच्यामध्ये फेज डिफरन्स असतो पण इनिशियल फेज डिफरन्स असतो, नंतर तो फेज डिफरन्स दिसत नाही.
इनिशियली तुम्हाला 180 डिग्रीचा फेज डिफरन्स दिसेल, त्याच्यानंतर तो फेज डिफरन्स दिसणार नाही. कळलं का? याच्यामध्ये कंटिन्यू दिसणार पाय बाय 2 तुम्हाला कुठे चेक करा दिसेल असतो. सो इन फेज आणि आउट ऑफ फेज. कळलं का? सो ही जी वेव्ह असते ही इन फेज वेव्ह असते. हे समजलं नाही? इन फेज म्हणजे काय? म्हणजे त्याचा फेज डिफरन्स 0 असू शकतो किंवा 180 डिग्री 360 डिग्री वगैरे असं इनिशियल फेज डिफरन्स येऊन ते वेव्ह सुरू होणार, अशा टाईपचा म्हणण्याचा अर्थ आहे. तर रेजिस्टरची वेव्ह इन फेज वेव्ह असते व्होल्टेज आणि करंटची. आणि करंट इंडक्टन्स मध्ये बघा, इंडक्टन्स मध्ये काय दिलंय? करंट अपोजेस बाय अ प्युअर इंडक्टर लॅग्स इन अ फेज व्हाईल दॅट अपोजेस बाय अ प्युअर कॅपॅसिटर लीड्स इन द फेज. याच्यामध्ये करंट काय होतो? लॅग इन अ फेज आहे, म्हणजे तो लॅगिंग आहे, मागे. कळतंय ना? लॅगिंग आहे ना, हा शब्द म्हणतात लॅग, हा नाही दिला तर गडबड समजू. सो लॅग इन अ फेज, याच्यामध्ये फेज आहे, फेज डिफरन्स आहे, पण तो लॅगिंग आहे म्हणजे मागे 90 डिग्री. आणि याच्यामध्ये फेज डिफरन्स आहे पण तो पुढे. मग तिथे तुम्हाला काय द्यावं लागेल की प्युअर कंडक्टर लीड्स इन अ फेज. फॉरवर्ड म्हणजे काय? आपण त्याला टेक्निकल मध्ये अजून चांगला शब्द वापरून काय करू शकतो? लीड्स म्हणजे पुढे जाणार ना. सो हा कॅपॅसिटर लीड इन अ फेज आहे बाय 90 डिग्री. क्लिअर? आणि हा लॅग इन अ फेज आहे बाय 90 डिग्री करंट व्होल्टेज पेक्षा. कळतंय का? हो. तर फेजच्या भाषेत सांगायचं होतं ही आउट ऑफ फेज डायग्राम असणार, ही इन फेज डायग्राम. हे शब्द नीट लक्षात घ्या, लेक्चर रिपीट करा, याचा अर्थ कळणार नाही, 2-3 वेळेस रिपीट केल्याशिवाय नाही समजणार. सो ही आउटपुट आहे या पूर्ण मागच्या टॉपिकचं. ओके. जर आपण यांच्या व्होल्टेज मध्ये बघितलं काय फरक पडतो, तर तुम्हाला पाय ओव्हर द व्होल्टेज म्हणजे तुम्हाला त्यांच्या व्होल्टेज मध्ये दोघं मिळून जर लावले तर पाय डिग्रीचा फरक पडणार. कारण हा पाय बाय 2 डिग्री मागे आणि हा पाय डिग्री पुढे, म्हणजे ते असं झालं ना. हे पहा, हा 0, हा पाय बाय 2 मागे म्हणजे इकडे मायनस पाय बाय 2, आणि हा पाय बाय 2 पुढे म्हणजे इकडे पाय बाय 2. सुद्धा काय म्हणतो ऍक्च्युअली फरक किती आहे? पायचा. नाही कळाला का? असा फरक आहे. वेव्हच्या भाषेत सांगायचं झालं तर ते वेव्हशी लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये वेव्हज पण येऊ शकतात नॉलेज चेक करायला. मग ही समजा अशी, जर मी इंडक्टरची करंट वेव्ह घेतली तर ती कशी जाते? ती अशी जाते इंडक्टरची करंट वेव्ह. आणि मी जर कॅपॅसिटरची करंट वेव्ह घेतली तर ती अशी जाते. तर याच्यामध्ये हा एक्झॅक्ट फरक किती पडला? एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट आहे ना, हा पाय डिग्रीचा कॉन्ट्रास्ट आहे. कळलं का? म्हणजे ऍक्च्युअली हे अशी आहे आणि हे अशी आहे, हे वरचं पाय आणि वरचं पाय असं मिळून ते पाय बाय 2 असं मिळून ते पाय डिग्रीचा कॉन्ट्रास्ट आहे. कळलं का? एवढं सगळं या डिफरन्शिएशन मध्ये होतं. क्लिअर आहे? काही डाऊट आहे का कोणाला कशामध्ये? अनालिसिस मध्ये महत्वाची गोष्ट फ्रिक्वेन्सीची होती. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, हे इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. हे इन फेज आहे, हे आउट ऑफ फेज आहे, हे 90 डिग्री लॅगिंग आहे, हे 90 डिग्रीनी. जर कळालं असेल तर पुढचं शिकवण्याला अर्थ आहे. The next है LCR सर्किट. एक न्यूमेरिकल है भाई, का छोटा सा न्यूमेरिकल क्यों का? पहा, कॅपॅसिटर ऑफ 2 मायक्रोफॅरड. कॅपॅसिटर दिलाय तुम्हाला 2 मायक्रोफॅरडचा. ओके, 2 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू एन एसी सोर्स ऑफ ईएमएफ. एक ईएमएफ दिलाय 250 साइन ऑफ 100 पाय टी. ईएमएफ सोर्स आहे. ओके. Write an equation for instantaneous current through a circuit and give given reading of an AC ammeter connected in the circuit. सो बघा काय विचारलंय, काय सांगितलंय पहिले ते कळायला पाहिजे. पहिले काय दिलं त्याच्याकडे लक्ष द्या. आता हे जर असं इक्वेशन दिलं, हे इक्वेशन काय आहे? हे व्होल्टेजचं इक्वेशन आहे. सायनुसायडल वेव्हचं काय सांगितलं तुम्ही? E = E0 sin of ओमेगा टी असतं ते. कळलं का? अल्टरनेटिंग वेव्हचं
सो काय होणार आहे ह्या ई आहे ई नॉटच्या जागी इथं कोण आहे 250 म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज किती भेटणार 250 व्होल्ट आणि ओमेगाची व्हॅल्यू कोण असणार 100 पाय ओमेगाची व्हॅल्यू 100 पाय ते डाऊट आहे घ्यायचा सो ई नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला 250 मिळणार आणि ओमेगाची व्हॅल्यू तुमची 100 पाय आहे ओके त्याने सांगितलं तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट म्हणजे सर्किट मधलं कुठल्याही ठिकाणचं करंट कसं काढतात तर त्याचा पण करंटचा फॉर्म्युला होता करंट इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी बरोबर ना कोणत्याही ठिकाणचा करंट असं असतं त्याला सांगत घ्यायचं आता I नॉट म्हणजे काय मॅक्झिमम करंटची व्हॅल्यू ओमेगा तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आता ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे फक्त कोण काढावं लागेल कोण काढावं लागेल I नॉट काढावं लागेल ना बरोबर ना या ठिकाणी कोण कनेक्ट केलेलं आहे रेजिस्टन्स कनेक्ट केला इंडक्टर कनेक्ट केला कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे कॅपॅसिटर केलाय ना मग करंट काढायचे मला मॅक्झिमम करंट काढायचे सो मॅक्झिमम करंट कसं भेटेल करंटचा ओम्स लॉ काय म्हणतो ओम्स लॉ म्हणतो व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स करा तुम्हाला करंट भेटणार ते डाऊट आहे घ्यायचा एकदम बेसिक स्ट्रक्चर इकडे लक्ष द्या रे सो बेसिक स्ट्रक्चर आहे करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स असतो या ठिकाणी व्होल्टेज सप्लाय कोण आहे तुमचा टोटल मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला मॅक्झिमम करंट काढायचे सो मी व्होल्टेज सुद्धा मॅक्झिमम वापरणार आणि रेजिस्टन्स असेल का इथं रेजिस्टन्स असेल का आता नाही कारण तुम्ही रेजिस्टन्स कनेक्ट केलाय का सर्किटला काय कनेक्ट केलंय तुम्ही कॅपॅसिटर कनेक्ट केलाय ना त्यांनी म्हटलंय तिथं क्वेश्चन मध्ये काय कनेक्ट केलंय तुम्ही कॅपॅसिटर हा कॅपॅसिटर दिलाय त्यांनी इथं 2 मायक्रोफॅरेड अल्टरनेटिव्ह करंटला काय कनेक्ट केला कॅपॅसिटर कॅपॅसिटरचा रेजिस्टन्स म्हणून कोण काम करतं कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आता सांगितलं मी काय कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू असते तर काय येणार कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स 1 अपॉन ओमेगा सी हा ओमेगा सी नाही सो I नॉट इज इक्वल टू E नॉट डिवाइड बाय 1 अपॉन ओमेगा सी कळलं का कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू आहे शिकवलं ना आताच रेजिस्टन्स असतो कॅपॅसिटर मधला इनडायरेक्टली सर्किट मधला सो रेजिस्टन्सचा किती चालेल का ओमेगा सी वरती येणार म्हणजे I नॉट ची व्हॅल्यू काय भेटेल E नॉट ओमेगा सी काही प्रॉब्लेम नाही करते हे ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकू शकतो का मी आम्हाला करंट मिळेल का मिळेल टाका व्हॅल्यू काढायचं मग काय मिळेल पहा I इज इक्वल टू I नॉट ची व्हॅल्यू आहे E नॉट ओमेगा सी साइन ऑफ ओमेगा टी त्याच्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आन्सर काढा आता हा नुसतं ओमेगा टी येणार नाही कॅपॅसिटन्स ना वाढेल 5/2 डिग्री विचार करावा लागेल थोडा रेजिस्टन्स मध्ये असं आलं असतं बरोबर कारण व्होल्टेज जर का ओमेगा टी आहे तर व्होल्टेज वेव्हच्या कॅपॅसिटन्स मध्ये करंट कसं चालतो 5/2 डिग्रीनी पुढे पुढे ना आणि इंडक्टर मध्ये 5/2 डिग्रीनी मागे मग आता मी करंटचं फॉर्म्युला घेताना साइन ऑफ ओमेगा टी घेईल का फक्त काय घ्यावं लागेल इथं कळलं का हे असं प्लस 5/2 का घेतलं मी कारण तो कॅपॅसिटर आहे कळलं का त्या कॅपॅसिटरच्या जागी जर मी इंडक्टर केला कॅपॅसिटरच्या जागी मी इंडक्टर केला तर काय फरक पडेल इक्वेशन मध्ये इथं मायनस करायचं कळलं का हाच फरक आहे हेच नॉलेज आहे मागच्या डेरिव्हेशन जर आले सांगितलं आता तुम्हाला सारांश त्या सारांशचा आउटपुट आहे ते जर रेजिस्टन्स घेतला तर फक्त ओमेगा टी राहील हे बघा रेजिस्टन्स घेतला असं सर्किट आहे पहा रेजिस्टन्स घेतला तर तुम्हाला ह्या करंटची व्हॅल्यू अशी भेटते I नॉट साइन ऑफ ओमेगा टी डेरिव्हेशन काढलंय आपण जर आपण एक इंडक्टर घेतला तर याची व्हॅल्यू आपल्याला अशी भेटते I इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस 5/2 आणि जर आपण एक कॅपॅसिटन्स घेतला तर आपल्याला याची व्हॅल्यू अशी भेटते I इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5/2 कळलं का 90 डिग्री पुढे 90 डिग्री मागे आणि याच याला डोकं लागतं हे सांगणार नाही तुम्हाला क्वेश्चन मध्ये
ह्याच्यासाठी मागची पूर्ण थेरी अभ्यास द्या फक्त. ओके, मग आता माझं करंट हे असलं पाहिजे ओमेगा टी प्लस पाय बाय 2 असलं पाहिजे. मग मी हे व्हॅल्यू इथे टाकणार, इथं ओमेगा टी प्लस पाय बाय 2 येणार बिकॉज तो कॅपॅसिटर आहे. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूजला. ई नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 250, ओमेगा ची व्हॅल्यू माहिती आहे 100 पाय, सी ची व्हॅल्यू पण माहिती 2 मायक्रोफॅरेड. टाका, सॉल्व करा. करताय काय भेटेल मग? I इक्वल टू E नॉट किती आहे 250 ओमेगा 100 पाय, कॅपॅसिटन्स 2 मायक्रोफॅरेड. ओके, तर मायक्रोफॅरेडला कन्वर्ट करून घ्या कशामध्ये? फॅरेड मध्ये. मायक्रोफॅरेड 2 कसं काय दिलंय? 10⁻⁶ घ्यावं लागेल, इथे -4 लिहिलंय. ते प्रिंट मिस्टेक सुधरवा तिथं आन्सर मध्ये प्रिंट मिस्टेक सुधरवा. हे 2 × 10⁻⁶ यायला पाहिजे. मायक्रो म्हणजे 10⁻⁶ असतं. तिथे -4 लिहिलंय. हां, प्रिंट मिस्टेक आहे, सुधरवून टाका. ओके, कळतंय का? ओमेगाची व्हॅल्यू टाका 100 पाय टी प्लस हे पाय बाय 2. कळतंय? त्याला सिम्प्लिफाय करा. हे पाय पाय राहू दे इकडे, हे पायची व्हॅल्यू पण टाकून दे इथं 3.14. कळलं का? मल्टिप्लाय करा सगळं. याचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग हे 10⁻⁶ त्याला मल्टिप्लाय करा. आता इथं काय होईल? हे 10⁻⁶ मध्ये आपल्याला बराच फायदा होणार आहे. इथं याच्यात नाही -2 2 पॉईंट इकडे सरकण्याच्या बदले इथं 2 पॉईंट अजून वाढतील. कळलं का? म्हणजे 10⁻13 झाले. हे इथला एक 0 कॅन्सल, इथला एक 0, इथला एक 0, त्याच्यात इथली 3 कमी होती. कळलं? 5 उरलं. हे पहा 225 × 340 असं होऊन जातं. 25 × 2 म्हणजे जवळपास 50 × 340 × 10⁻⁵ असं झालं. याला मग मल्टिप्लाय करून घ्या, नाही तर राहू द्या, काय अडचण नाही. देन 15 याला मल्टिप्लाय करा. 5 4 20, सो 2 उरणार, 5 1 5 आणि हा 2 झाला 7, 5 3 15, सो एक 0 त्याच्यावर एक्स्ट्रा है ना. सो आता 10⁻⁵ होईल. -5 मध्ये टाका म्हणजे किती डिजिट जाणार? 1 2 3 4 है ना, आणि 5 म्हणजे 0.157 आणि इथं 100 पाय टी पाय बाय 2. कळलं का? तिथे पूर्ण सॉल्व्ह नाही केले. केलं ना लास्टला? कारण इंस्टंटेनियस करंट. राहिला प्रश्न. त्याने म्हटलंय रीडिंग ऑफ एसी एमीटर इज, त्याने म्हटलंय पहा तिथं की जर हे काढा, त्याच्यानंतर गिव्ह रीडिंग ऑफ एसी एमीटर कनेक्टेड इन द सर्किट. जर मी एसी एमीटर कनेक्ट केला, एमीटर काय मेजर करतो? करंट मेजर करतो. एक एमीटर एक डिव्हाइस आहे जो आपण मागे बघितलाय. मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅटर शिकवला असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही त्याला सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केला तर तो एमीटर तयार होत जातो. मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅटरला सिरीज कनेक्ट केला की एमीटर तयार होतो. तो एमीटर काय करतो? करंट मेजर करतो. सो या सर्किट मध्ये मी एक एमीटर लावलेला आहे, म्हणजे हे असं अशा टाइपचं सर्किट आहे. पहा, कॅपॅसिटर आहे असा, इथून एक एमीटर आहे हा, आणि याला अल्टरनेटिंग करंट सप्लाय दिलेला आहे. कळलं का? अशा टाइपचं सर्किट. जर मी याच्यातून जाणारा करंट किती आता? करंटची व्हॅल्यू मला समजली 1.0.175 100 पाय टी प्लस पाय बाय 2 एवढा करंट याच्यातून पास होतो. ओके, पण मला एमीटरचं रीडिंग पाहिजे. आता एमीटरचं रीडिंग कसं काढणार? तर एमीटरचं रीडिंग तुम्ही आठवा नीट. मी तुम्हाला सांगितलं होतं बाकी व्हॅल्युएबल रीडिंग असतं ते √v² व्हॅल्यू असते त्याची. ते √v² कॉन्सेप्ट आला होता, आठवतंय का? √v². तर जेव्हा आपण एमीटर रीडिंग दाखवणार, जेव्हा तुम्ही फक्त कॅपॅसिटर किंवा फक्त इंडक्टर किंवा फक्त हे लावणार, तेव्हा तुम्हाला √v² व्हॅल्यू काढायची. √v² व्हॅल्यू म्हणजे त्या एमीटरची रीडिंग असते. कळालं का? फक्त इंडक्टर, फक्त कॅपॅसिटर किंवा फक्त याच्यावर. मग काय करायचं? या करंटची √v² व्हॅल्यू म्हणजे काय असतं? आरएमएस करंट करायचं. काय होता फॉर्म्युला? I0 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आठवलं का ते? सांगितलं होतं पाठ करायला. मॅक्झिमम करंट डिवाइड बाय √2 करायचं, IRMS भेटतं. आणि व्होल्टेजचं पण सांगितलं होतं. व्होल्टेज आरएमएस कधी भेटणार? E0 डिवाइड बाय √2 करायचं, व्होल्टेज आरएमएस भेटतं. कळलं का? तर जेव्हा तुम्हाला 0.707 ते पाठ करून घेत होतं, 1/√2 जर केलं ते भेटतं, आणि याला इंटू I0 करा.
तुम्हाला करंट RMS भेटणार. I नॉटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती ती? कुठे आहे? टाका. आणि हे मल्टिप्लाय करून द्या. कळलं का? जमतंय का? आता बस झालं. LCR उद्या घेऊ आपण. काही जमणार नाही तुमच्या LCR. थोडं पाहून तुमच्या मला दया आली. काय?